हा चला तर मग मुलांनो, मागच्या भागामध्ये आपण आय डॅश ई पाहिलं होतं या भागात, आणि आता आपण काय बघूया ओ डॅश ई. सेम नियम आहे, दोनच नियम आहेत, 4 अक्षरी शब्द आहेत. बरोबर, किती अक्षरी शब्द आहेत? 4च अक्षरी शब्द आहेत. आणि याच्यात सुद्धा तोच जो नियम आपण मागच्या भागामध्ये पाहिला होता, ते दोनच नियम इथेही आपल्याला काय करायचंय, लावायचं आहे. तर बघा, आपण या नियमावर आधारित काय करूया, 4 अक्षरी शब्द कोणते कोणते होतात ते बघूया. बघा व्यवस्थित बघा. बघा र, आता मी काय करतो, अक्षर लिहितो, 4 अक्षर बनवूया आपण त्या शब्दाला वाचन करूया नावाप्रमाणे. येते लक्षात तुमच्या? त्याचा आवाज काय? र. बघा र ओ रो ल. हिला काय करायचं आपल्याला? शांत बसवायचंय. येते लक्षात तुमच्या? म्हणून र ओ रो, शेवट काय राहिला? ल राहिला, म्हणून रोल झाला शब्द. दुसरा शब्द बघूया आता. हा बघा, हिला काय करायचं आपल्याला? शांत करायचंय. मग बघा वाचा, ह ओ हो हो मन. येते लक्षात? आणखी बघा शब्द बघूया. आता दुसरा कुठला शब्द घ्यायचा? VOTE. बरोबर, याच्यामध्ये काय करायचंय? हिला शांत बसवायचंय, है ना. आणि व्हीचा आवाज काय? व आहे. ओला आपण काय म्हणायचंय? ओच म्हणायचंय, त्याचं नावच घ्यायचंय. व ओ ओ. बरोबर आहे का? व ओला काय म्हणायचंय? ओच. हे बघा, ओ लावला, हा ओ आहे. दिसतोय तुम्हाला? हे पण शिकलोय आपण. व ओ ओ. हिला शांत केला, तिचा आवाज होत ओट. याच्यानंतर जिथं जिथं ओ दिसेल, ओट दिसेल, तिथं तिथं चुकणार का तुम्ही? आता जिथं जिथं तुम्ही फिरणार, जिथं जिथं पाहणार, तिथं जर अशा पद्धतीने जर शब्द आले तर वाचन याच नियमाला अनुसरून करत राहायचं. येते लक्षात? आता तुम्ही काय करायचं, ओ डॅश ई वरचे तुमच्या पाठ्यपुस्तकातले जेवढे काही शब्द आहेत त्या शब्दांची काय करायचं, आपल्याला यादी करायचं. ते आपण काय करूया,